हो का मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या हेलदरी धरणाचंच मित्रांनो. हे पाहू शकता आपण. हे बघा इकडं काही अंधार पडायला आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे सुती जाळी सोडायला. पाहू शकता हे बघा, एक पाय सोडून एका हाताने जाळी सोडत आहे मित्रांनो. मी बघू शकता हे बघा. तर सोडित आहे मित्रांनो हे सुती जाळी. हे बघू शकता तुम्ही बी. हे आपला स्टँड व्हिडिओ बनवायचा बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तर आपण आलेलो आहेत आपण सुती जाळी टाकायला मित्रांनो. हे बघू शकता हे बघा, 4 बोटी सुती जाळी मित्रांनो. तर याला धरायचे आपल्याला शेंगटे. ते बघा इकडे चांगलाच अंधार पडलेला आहे. हे बघा हो का मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही बी. तर हे बघा दगड आणलेले आहेत मी सुती जाळ्याला बांधायला मित्रांनो. तर एका पाराला 5 दगड बांधायला लागतात मित्रांनो. तर पॉईंट असते त्याचे बी हे करायचे मित्रांनो, बघू शकता. तर हे बघा मित्रांनो, तर आपण आहेत आता 4 बोटी जाळे सोडायला. हे बघा 4 बोटी जाळे, 4 बोटी सुती सूत्र सोडायला मित्रांनो. सुती हे बघा. तर मित्रांनो की आपला 4-5 दिवसांना ब्लॉक नव्हता आला, कारण की मित्रांनो इकडं काहून की 3-4 दिवस झाले मित्रांनो इकडं लयच पाणी पडत होतं आणि आपल्याला जायचं होतं वाकडी धरणावर. आणि आपलं काय वाकडी धरणाला जाणं नाही झालं मित्रांनो. फक्त पाणी पडल्यामुळे मित्रांनो इकडं मुसळधार पाणी झाला मित्रांनो. तर बघू शकता इकडं पाणी खूप वाढलेलं आहे मित्रांनो. हे बघा इकडं लांबरोग दिसत असेल पाणी बघा. ते आमचा आखाडा आहे मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. तर ते आखाड्याला डायरेक्ट खेटायला पाणी गेलं मित्रांनो. तर इतकं पाणी नव्हतं. तर 2 दिवसात 3-4 दिवसात मित्रांनो खूपच पाणी वाढलेलं आहे. आणि तो 2-3 दिवस आमचा ब्लॉक नव्हता आला मित्रांनो. आपल्या चॅनलला ब्लॉक होत नव्हता, कारण की आपल्याला मित्रांनो पाण्यात यायला टाईमच नाही भेटला मित्रांनो. तर सारखा पाणी चालू होता मित्रांनो, सारखा पाणी काय सांगा तुम्हाला आता. तर भलता पाणी पडल्याच्यामुळं इकडं काही येणं नाही झालं मित्रांनो पाण्यामध्ये. तर आपल्या इकडे एक कंडिशन आहे ती बघा. हे तर याला 2 हाताची गरज आहे मित्रांनो. हे गुत्ता झाला इथं, तरी बी एका हातानंच आपण हे करून घेऊ. हे बघा, तर एका हातात धरलेला आहे आपला मोबाईल मित्रांनो. हे बघू शकता हे बघा, इथं झालेला आहे गुत्ता फायनली. हे बघा, तर इकडं दिवस गेलेला आहे खाली. हे बघा मित्रांनो, आणि इकडे पडला आहे अंधार मित्रांनो. पुरा अंधार है इधर, अंधेरा अंधेरा है, सब अंधेरा आहे मित्रांनो. बघू शकता पुरा अंधार पडला आहे मित्रांनो. तर हे बघा फायनली आपलं गुत्ता झालेलं जाळं निघलं मित्रांनो. हे बघू शकता. तर हे जाळं निघलेलं आहे. चला बघू आता समोर बघाय मित्रांनो. तर आपल्या हुडी बघा, ह्या इथं हुडी आहे आपली ही. तर आपल्या हुडीचं सेटअप असे मित्रांनो. तर आपण त्या जिथं लावतो स्टँडवर मोबाईल. तर आपला स्टँड बी तुटलेला आहे मित्रांनो. बघा तिथं पाय तिरपट झालेला आहे इकडा ते समोरचा. ते उजव्या साईडचा मित्रांनो ते जिस्त इकडा, ते इकडा पाय मित्रांनो. इकडा तेव्हा आपला पाय आपल्या स्टँडचा फ्रॅक्चर झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला तसं टेकन देऊन उभा ठेवलेला आहे आपण तरी बी स्टँडवर मित्रांनो मोबाईलला. पण काय करता आता. तर आकड्यापासूनच मित्रांनो आपण जाळे टाकायला सुरुवात केली होती. डायरेक्ट आकड्यापासून तर ह्या इथं आलेला आहे मित्रांनो. आता पूर्ण मग डायरेक्ट ते दिसते मित्रांनो गडी. तर आमच्या इकडे त्याला गडी म्हणतात. ते बघा माझा टेकडे दिसत असून तुम्हाला पाण्यामध्ये. तर हे बघा कसं वातावरण किती शांत बसले मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही बी. हे बघा कसलं वातावरण खतरनाक शांत बसले मित्रांनो. हे बघा इकडं तर मस्त एकदम क्लिअर वातावरण आहे मित्रांनो आमच्याकडं. काहून की 2-3 दिवस लईच खूपच जास्त पाणी झाला मित्रांनो. त्याच्यामुळे इकडं पाणी पडल्यामुळे मित्रांनो बघा कसलं फ्रेश वातावरण झालं आहे बघा. कतही ऊन नाही काय नाही, काय म्हणजे म्हणण्याचा अर्थ आला मित्रांनो. एकदम फ्रेश वातावरण झालं. वरी आबाळ गिबाळ बघा, हे कसलं आबाळ आलं मित्रांनो. हे बघा, तर हे बघू शकता तुम्ही. फक्त आजच उघाड भेटली मित्रांनो, ते बी 4-1 वाजता. तर आपण आलेलो आहेत फायनली. हे बघू शकता पुरं आबाळ आलेलं आहे मित्रांनो. तर जसं का आपल्याला टाईम भेटला की मित्रांनो आपण आलेलो आहेत आपले जाळे टाकायला पाण्यामध्ये. हे बघू शकता हे बघा मित्रांनो. तर आपण आपल्याला टाईम भेटला मित्रांनो की लगेच तात्काळ आलो आपण सुती जाळे टाकायला. हे बघा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ उद्या झाला तर येणारच झाला मित्रांनो आपल्या सुती जाळ्याचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आम्हाला. आणि जर चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आकाश फिशिंग यूट्यूब चॅनलला. तर हे बघा, तर ह्या काही इथं आपली बघा हे किती घासले मित्रांनो. हे बघू शकता ही हुडी. काहून की फक्त जाळे काढू मित्रांनो. आता जाळे वळल्या जातात ते जाळे हुडीला घासतात. फक्त त्या जाळे काढल्यामुळे इतकं हे इतकी फाटून गेली मित्रांनो आपली हुडी. हे बघा. तर हे बघा मित्रांनो आपली हुडी आहे ही. इथं खिस्सा आहे आपल्या हुडीचा. हे बघू शकता तुम्ही बी. बघा हे कसलं खतरनाक वातावरण बसलं मित्रांनो. असं वाटतं की बाबा 4 अजून पाऊस येतंय, जितकं वातावरण शांत बसलं मित्रांनो. हे बघू शकता हे बघा. इकून तर कसलं खतरनाक आबाळ आलं मित्रांनो. हे बघा, हे बघा कितीच आबाळ आले मित्रांनो. आणि याला कायच करावं तरी काय मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही बी. करावं तरी काय याच्यानं. हे बघा कसलं खतरनाक वातावरण आहे. हे बघा आपले सुत्ती जाळे मित्रांनो बघू शकता.
जितरोक तुम्हाला दिसते तितरोक बघा मित्रांनो जाळे आपले. तर हे बघा हे प्लास्टर बी गुतलं मित्रांनो. ते एका हातात धरला आहे आपण मोबाईल आपला. ते बघा ते एका हातात मोबाईल धरून आपलं हे काम चालू आहे मित्रांनो. हे बघा आता हे सुत्ती जाळ्याचं मित्रांनो इतकं भरलं होतं. तर फायनली समजा काढून म्हणजे सोडून आता आपले कम से कम 2 बंडलं झाले मित्रांनो. काळे 2 बंडलं झाले इथं. तर आपले राहिलेत फक्त 3 बंडलं मित्रांनो. तीन बंडलं आणि एक बंडल असतं 5-10 किलोचं मित्रांनो. तर 5 बंडाचे किती झाले 50 किलो जाळे मित्रांनो. पुरे 50 किलो जाळे आपल्यापाशी सुत्ती ब्रँड. नात करते काय न्यायला यावाच लागते, माशी खायला यावाच लागते. बघा हे मित्रांनो बघा हे. तर हे आहे आपले 50 किलो जाळ्याचा गट्टा. 50 किलो म्हणजे 500च्या भावानं मित्रांनो लावू शकता. याचे बघा किती पैसे होतात. तर आणि जसं आणलंय मित्रांनो तसे अर्धे सुद्धा पैसे फेडले नाही या जाळ्याने. बघा मग अर्धे सुद्धा पैसे फिटले नाही मित्रांनो. या जाळ्याचे अर्धे सुद्धा पैसे फिटले नाही. नवा फांदा आहे मित्रांनो बघू शकता. हे बघा नवा फांदा आहे. म्हणजे पाण्यात टाकल्यानं गंजत असते ते काय नवा जागेवर राहत नसते. मग तर ते आता नवा फंदा आणला आता मित्रांनो. गेल्या वर्षी काय पटले पैसे कटले नाही याच्यावाले. तर गेल्या वर्षी तर पैसे नाही कटले म्हणून काय करावं आता आमदाच्या वर्षी आपल्याला आणायचे आहे डबल 50 किलो जाळे मित्रांनो. तर डबल 50 किलो आणायचे आपल्याला, कारण की शेंगट मित्रांनो जर लागायला लागला तरच आणायचे बरं का मित्रांनो. जर आपल्या जाळ्याला जर शेंगट समजा ह्या जाळ्यामध्ये 10 किलो 15 किलो शेंगट जर मिळायला लागला तरच आपल्याला आणायचे आहे सुत्ती जाळे. नवे ब्रँड जाळे फक्त नवे. त्याच्यामुळं ह्या जाळ्यावर आपल्याला पैसे दर्शक बनीला लागतात. 4-5 हजार रुपये बनिले की 4-5 हजार रुपये बनिले का नाही मित्रांनो. 4-5 हजारात कम से कम बोनसमध्ये द्यायचे काय त्याला 5 हजार रुपये 5-6 हजार रुपये जर झाले तर. आणि मग हायचं आपलं बाकीचे. मग त्याला दमादमानं हप्त्यावर द्यायचे मित्रांनो. हप्त्याला झाले 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला. तर असे दमादमानं पैसे जसे येते तसे कटवायचे मित्रांनो. हे बघा हप्ते भरल्यासारखे मित्रांनो. हप्ते तर कळतच असेल, ज्याला कळते त्याला माहिती आहे हप्ते. म्हणजे याचं काम कसं आहे मित्रांनो, मग की आपल्याला हप्त्यावाला काय म्हणणार नाही हप्ते भरायचे काय करायचं. म्हणजे हप्ता नसतं याला. मग तर आपल्या मनावर राहिले पैसे कधी द्यायचे. वाटलंच तर जर एखाद दिवशी जर समजे द्यायचे असेल एखाद दिवशी जर झाले पैसे तर मित्रांनो बरं का. नाही तर मग काय नाही. जर नाही झाले जाळ्याचे पैसे मित्रांनो तर मग काय त्याला. मग नाही जर झाले तर मग त्याला पुढच्या वर्षी मग डबल पैसे पुढच्या वर्षी द्यायचे मित्रांनो. मग कसं आहे एकाच वर्षात समजे पैसे नाही फिटले तर बरं का 20-25 हजार रुपये म्हणजे हे जाळेच कटीतील पैसे. तवर पैसे द्यायचे म्हणजे तवर 4-5 हजार रुपये ॲडव्हान्समध्ये तर द्यावाच लागताल. मग नात करते का यावाच लागते. हे बघा मित्रांनो. तर आपला व्हिडिओ इतरोकच होता मित्रांनो. तर बाय मित्रांनो बाय.